जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाचीच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. विषय तुमच्या समोर आहेतच, म्युच्युअल फंडातून करोडपती. आणि हे कुठचंही असं स्वप्न आम्ही तुम्हाला दाखवत नाही आहोत जे शक्य होण्यासारखं नाही आहे, फक्त बघायचं स्वप्न आहे. नाही, हे प्रत्यक्षात आणायचं स्वप्न आहे. कारण तुम्हीही कुठच्याही पेपरमध्ये वाचलं असेल तर तुम्हालाही माहिती असेल, फक्त 30 वर्ष आणि 15% जर परतावा तुम्हाला मिळाला आणि त्यासाठी जर महिन्यातनं फक्त 1600 रुपयांची गुंतवणूक केलीत, म्हणजे महिन्यातनं 1600 रुपयांची गुंतवणूक 20 ते 30 वर्षांसाठी, तर 15%च्या परताव्याने तुम्हाला म्युच्युअल फंड मधनं खरंच करोडपती होता येणं शक्य आहे. आणि हे कसं या कार्यक्रमात उलगडून तुम्हाला सांगणार आहोत. तर म्युच्युअल फंडातून करोडपती. म्युच्युअल फंडातून करोडपती नेमकं व्हायचं कसं हे सांगायला आज आपल्याबरोबर विनायक कुलकर्णी, आर्थिक समुपदेशक आलेले आहेत. मागची 25 वर्ष या क्षेत्रात आहेत ते. त्यांची बरीच पुस्तकं सुद्धा आलेली आहेत आणि वर्तमानपत्रातनं सुद्धा त्यांचे लेख तुम्ही वाचले असतील. विनायकजी, खूप खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये. आणि जसं मी आता म्हटलं, मी जेव्हा म्हणत होते माझं एक लक्ष तुमच्याकडे होतं, तुम्ही हसत होता की मी म्युच्युअल फंडातून करोडपती. पण मला आता तुम्हाला खरंच नेमकेपणाने हे विचारायचं आहे की मी बोलून गेले म्हणून नाही, तज्ज्ञाकडनं आम्हाला हे ऐकायचं आहे की म्युच्युअल फंड मध्ये नियमित गुंतवणूक करून खरंच आपल्याला कसा परतावा मिळवता येतो. सहज शक्य आहे. फक्त एकच आहे की म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळेला दोन गोष्टींची नितांत गरज आहे. एक म्हणजे संयम आणि दुसरं म्हणजे निर्धार. हे दोन गोष्टी अशासाठी आहेत की इथे पी हळद आणि हो गोरी चालत नाही. कुठल्याही प्रकारे तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे अल्पावधीमध्ये श्रीमंत होता येणार नाही आहे. पण मी असं म्हणेन की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून एक प्रदीर्घ काळ तुमच्याकडे टिकणारी, कायमस्वरूपी स्थिरकाल राहणारी एक श्रीमंती, ज्याला आपण वेल्थ म्हणू, संपदा म्हणू, की जी राहू शकते. आणि ती निश्चितपणे तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या SIPच्या माध्यमातून, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याला नियोजनबद्ध गुंतवणूक योजना म्हणतात, त्याच्या माध्यमातून तुम्ही ही अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनुसार तुम्ही करोडपती होऊ शकता. नुसतं करोडपतीच असं नाही, तुमचं जे काही उद्दिष्ट असेल त्या उद्दिष्ट तुम्ही ठराविक जे महिन्याला एक ठराविक रक्कम बाजूला काढून योग्य त्याप्रमाणे तुमचं स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता बघून त्याप्रमाणे तुम्ही निश्चितच करोडपती होऊ शकता. बरोबर. हे आपण म्हणतोय खरं, पण हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की अजूनही आपला बहुतांश प्रेक्षक जो आहे तो जो ट्रॅडिशनल पारंपरिक जे गुंतवणुकीचे मार्ग आहे त्याच्या पलीकडे गेला नाहीये. मागच्या आठवड्यात आम्ही शेअर बाजारावर करण्याचा प्रयत्न केला. तो एक इंट्रोडक्टरी ही होती की शेअर बाजार लोकांसमोर कसा चालतो हे सांगावं. तर तसंच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, म्युच्युअल फंडचं मार्केट हे नेमकं चालतं कसं. म्युच्युअल फंडमध्ये कसं आहे की खरं सांगायचं तर मी असं सांगतो की आज जे मराठी माणसं आहेत ते बरेच लोक उतरली आहेत म्युच्युअल फंडात. अगदी सध्या म्युच्युअल फंडचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट जे बघितलं तर 16.8 लाख कोटी रुपये आज सर्व म्युच्युअल फंडांमध्ये जमा झालेला निधी आहे. आणि हा जो निधी आहे हा 31 ऑक्टोबर 2016 पर्यंतची मी ही तुम्हाला आकडेवारी सांगितली. याच्यावरून लक्षात येतं की 2014 साली 10 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडांकडचा AUM होता. म्हणजे लोकांनाही आता समजून चुकले की म्युच्युअल फंड हा एक चांगला गुंतवणुकीचा मार्ग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बरेच गुंतवणूकदार हे समजून घेत नाही आहेत की म्युच्युअल फंडमध्ये ताबडतोब तुम्हाला कुठलाही लाभ होणार नाही आहे. आणि म्युच्युअल फंडमध्ये एकच गोष्ट चांगली आहे की ती म्हणजे ही सेबीसारख्या नियामक संस्थेद्वारे ही नियंत्रित केलेली आहे. यामध्ये असणारे जे व्यवहार आहेत ते पूर्णपणे पारदर्शी व्यवहार आहेत. त्याच्यानंतर प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे. व्यावसायिक तुम्हाला तज्ज्ञ तिथे तुमचा निधी हे व्यवस्थापित करीत असतात, मॅनेज करीत असतात. त्यानंतर सखोल अभ्यास केल्यानंतरच ते त्यांचा निर्णय घेत असतात. याच्यानंतरची एक घटक जो आहे की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला आयकरामध्ये तसंच भांडवली करामध्ये फायदे आहेत. लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये आहेत, शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये आहेत, इंडेक्सेशनचा बेनिफिट घेता येतो. असे अनेक फायदे तुम्हाला मिळवता येतात. आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी म्हणजे अगदी जन्माला आलेल्या मुलापासून ते
रिटायर झालेल्या व्यक्तीपर्यंत अगदी 70-80 वर्षाच्या आजोबांपर्यंत त्यांना त्यांचं स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता किंवा त्यांचं उत्पन्नाचं जे काही साधन असेल त्यानुसार त्यांना जसं मनाला रुचेल पटेल अशा प्रकारचं योजना ह्या म्युच्युअल फंडांमध्ये आहेत. हे याचं वैशिष्ट्य आहे. बरोबर. मग तेच पुढचा प्रश्न आपला तोच आहे की नेमकं म्हणजे आज मी ठरवलं म्युच्युअल फंडात मला गुंतवणूक करायची आहे, तर मी कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, नियोजन कसं केलं पाहिजे? पहिल्यांदा मी असं सांगेन की स्वतःची रिस्क ॲपेटाईट म्हणजे जोखीम घेण्याची क्षमता माझी किती आहे. म्हणजे मी आज जर समजा मी 1000 रुपये टाकले तर मी या 1000 रुपयातले 500 रुपये जर मी गेले तरी माझ्या कुठल्याही कौटुंबिक आर्थिक व्यवस्थेवर जर परिणाम होणार नसेल आणि माझी झोप जराही ढळणार नसेल तर याचा अर्थ नक्की आहे की माझी जोखीम घेण्याची जी क्षमता आहे ती 50% आहे. त्याच्यामुळे अशा लोकांनी खरं म्हणजे मी असं म्हणेन की थोडंसं इक्विटीमध्ये जास्त जर इक्विटी फंडामध्ये जर जास्त गुंतवणूक केली तर त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. तर मुळात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना जर कोणी सांगत असेल की अजिबात जोखीम नाही तर तसं नाही. म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक योजनेमध्ये कुठली ना कुठली जोखीम आहे आणि जोखीमीशिवाय आणि एक कायम एक लक्षात आहे की जिथे तुम्हाला बँकांच्या किंवा इतर जे सरकारी व्याजदर आहेत त्यांच्यापेक्षा जेव्हा तुम्ही जास्त जोखीम व्याजदराने जर तुम्हाला उत्पन्न जर हवं असेल तर निश्चितपणे तुम्हाला कुठेतरी थोडी तरी जोखीम स्वीकारावी लागते. आणि ती जी जोखीम आहे ती जोखीम तुम्ही जेव्हा स्वीकारता त्यावेळेला निश्चितच तुम्हाला उत्पन्नाचा मिळणारा परतावा हा नक्कीच चांगला असतो. बरोबर आहे. आपला पहिले प्रेक्षक आहेत आपल्याशी जोडले गेलेले आहेत. जयंत शेडगे मुंबईहून त्यांनी आपल्याला फोन केला आहे. जयंतजी, स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. काय आहे तुमचा प्रश्न? अच्छा सर, नमस्ते. नमस्ते सर, माझं आता वय 50 वयापर्यंत येतंय. हॅलो, जानेवारीमध्ये मला 50 होतंय. ऐकायला येतं सर आवाज? हो. अच्छा, तर मी आतापर्यंत अशा फंडामध्ये कुठे गुंतवणूक केलेली नाही. LIC वगैरे आहे, परंतु आता यात सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी काय काय करावं लागेल मला आता? कारण माझी आता मुलगी जी आहे ती आता 20 वर्षाची आहे आणि माझं वय आता 50 होईल जानेवारीला. तर पुढची सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी यामध्ये काय केलं पाहिजे? हा तुमचा खूप चांगला प्रश्न आहे. तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या कार्यालयात जाऊन किंवा म्युच्युअल फंड जे ॲडवायझर्स आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही KYC पहिलं तुमचं करायला पाहिजे. म्युच्युअल फंडासाठी आवश्यक असणारं की जे तुमचं आयकराचा पॅन क्रमांक, राहण्याचा म्हणजे वास्तव्याचा दाखला या गोष्टी घेऊन तुम्ही त्याच्या कॉपीज घेऊन तुम्ही तिकडे जायचं आणि तुमचं KYC नो युअर कस्टमरचे जे फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायच्या. त्याच्यानंतर एक फटका म्हणून आहे ती पण एक फॉर्मॅलिटी आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकताय. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही 50 वर्षाचे आहात, तर एक जोखीम घेण्याची क्षमता जर असं जर बघितलं की आपण किती घेऊ शकतो तर तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार घ्यालच. पण 100 वजा 50 हे जे तुमचं वय आहे असं जर धरलं तर तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक 100 रुपयातली तुम्ही 50 रुपये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर्स, म्युच्युअल फंड शेअर्स असं दोन्ही मिळून अशा ठिकाणी जोखीमयुक्त साधनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुमचं वय लक्षात घेता आणि तुमच्या नोकरीची किंवा इतर याची उत्पन्न मिळण्याची जी काही तुमची साधनं आहेत त्याची कल्पना नाही, पण मी एवढंच सजेस्ट करेन की खूप मोठी भाग तुम्ही इक्विटी फंडांमध्ये जास्त न टाकता बॅलन्स फंडमध्ये जर टाकलात तर तुम्हाला तो योग्य पडेल. आणि त्यासाठी एकदा तुमच्या जवळच्या तज्ज्ञाचा नीट सल्ला घ्या. पण सरांनी जो एक महत्त्वाचा मंत्र आपल्याला दिलाय, वय 50 बघता 100 वजा 50 म्हणजे 50% रिस्क, 50% जोखीम या वयातही तुम्ही घेऊ शकता. आणि आत्ताही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता. एक बोलताना आपल्याबरोबर सर आता म्युच्युअल फंडचे प्रकार असा एक गोष्ट आपल्या बोलण्यात आली, कारण बॅलन्स फंड, इक्विटी फंड हे पण आपल्याला सांगायचं आहे प्रेक्षकांना. त्यापूर्वी एक फोन कॉल घेऊया. सदानंद पाटील साताऱ्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सदानंदजी, तुमचा प्रश्न काय आहे? आणि त्यांचा फोन ड्रॉप झालाय. पण तोपर्यंत विपुल दिघे आपल्याशी बरोबर आहेत. अकोल्याहून विपुल दिघे यांनी फोन केला. विपुलजी, तुमचा प्रश्न विचारू शकता.
आणि हाही फोन ड्रॉप झाला आणि त्यामुळे आपण मागच्या प्रश्नाला धरून हा जो पुढचा प्रश्न आपला होता तो असा की आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये आहे, पण म्युच्युअल फंडमध्ये पण अनेक पर्याय अलीकडे आपल्याला दिसतात. इक्विटी फंड असेल, इंडेक्स फंड असेल, डेट फंड असेल. तर हे जे वेगवेगळे प्रकार आहेत, हे वेगवेगळे प्रकार काय आहेत आणि आपण त्यातनं कसा निवडायचा आहे? मुळात याच्यामध्ये 3 प्रकार असतात जर मूळतः लक्षात घेतले तर, की एक आहे तो इक्विटी फंड, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त शेअर्समध्येच गुंतवणूक केली जाते. तो फंड इक्विटी फंड म्हणून ओळखला जातो. ज्या फंडमध्ये इक्विटी म्हणजे शेअर्स आणि डेट कॉम्पोनंट म्हणजे रोख्यांमध्ये केली जाणारी गुंतवणूक, ह्याचं जेव्हा समप्रमाणात किंवा अगदी 60-40 या पर्सेंटेजमध्ये किंवा असेल तर त्यांना बॅलन्स फंड म्हटलं जातं. आणि बाकीच्या ज्या फंडामध्ये जरासुद्धा इक्विटी फंड असत नाहीत, म्हणजे इक्विटी म्हणजे शेअर्स असत नाहीत, त्यांना डेट फंड म्हटलं जातं, की जी सर्व गुंतवणूक ही रोख्यांमध्ये केली जाते. आणि या व्यतिरिक्त अजून एक फंड म्हणता येईल की ज्याच्यामध्ये रोख्यांचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे ते 60 to 80% पर्यंत रोख्यांमधली गुंतवणुकीचं प्रमाण जास्त असतं. आणि 10% 20-25% जी गुंतवणूक असते ती शेअर्समध्ये असते. तर त्यांना जनरली बॉन्ड फंड म्हटलं जातं. हे जे बॉन्ड फंड असतात हे पेन्शन फंड जे आहेत ते साधारणपणे बॉन्ड फंड प्रकारातले असतात. बरोबर. आणि आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना मग हे पर्याय जोखमीनुसार निवडायचे, कसे निवडायचे? मी असं म्हणेन की मुळात पहिली गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड हे प्रदीर्घ काळात तुम्हाला उत्पन्न देणारी साधन आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमचं रिटायरमेंटचं साधन म्हणून म्हणजे पोस्ट रिटायरमेंटचं जर तुम्ही सुविधा म्हणून जर त्याच्याकडे बघणार असाल तर तुम्हाला निश्चितपणे मी सजेस्ट करेन की पहिल्या सुरुवात तुम्ही पेन्शन फंडापासून करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप कमी पैसे आत्ता टाकावे लागतील. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी 2,000 रुपये जरी तुम्ही महिन्याला टाकलेत किंवा अगदी त्याहीपेक्षा मी कमी बोलतो की 500 रुपये जरी महिन्याला टाकलेत तरी कालांतराने 30 वर्षानंतर किंवा जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल 60व्या वर्षी वगैरे, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला कमीत कमी महिन्याला 25,000 ते 30,000 रुपयाच्या आसपास पेन्शन देण्याची क्षमता त्या म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये असेल. तर सुरुवात तुम्ही करताना पेन्शन फंडापासून करा. तुम्ही तुमचं रिटायरमेंटचं जे प्लॅनिंग आहे ते म्युच्युअल फंडावरच्या पेन्शन फंडमध्ये काही प्रमाणात तुम्ही सोपवलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमची स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता बघून मग तुम्ही इक्विटी फंडाकडे वळा. बरोबर. एक प्रकार म्युच्युअल फंडमध्ये जो आत्ता सगळीकडे रूढ झाला आहे, भारतातही होऊ पाहतोय आणि जगभरात तर सगळ्यांना माहिती आहे, तो आहे SIP-चा. हो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे काय आहेत? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे आपल्याकडे जसं थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आहे तसंच ते आहे. दर महिन्याला अगदी म्हणजे बँकांमध्ये ज्याप्रमाणे किंवा पोस्टांमध्ये ज्याप्रमाणे रिकरिंग डिपॉझिट असतं त्या धर्तीवर आधारितच ही आहे. फक्त इथे कसं आहे की तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम ठराविक मुदतीसाठी टाकायची आहे आणि इथे मुदत तुम्ही निश्चित करताय. बँकांमध्ये किंवा पोस्टामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 5 वर्ष किंवा 10 वर्षापर्यंतच तुम्हाला गुंतवणूक करता येते. इथे तसं नाही आहे. इथे ही गुंतवणूक तुम्ही कितीही वर्ष म्हणजे अगदी 20, 25, 30 वर्षांसाठी तुम्ही ही गुंतवणूक करू शकता. दुसरी गोष्ट याच्यातली एक चांगली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये रोकड सुलभता आहे, लिक्विडिटी आहे. समजा तुम्हाला कधी गरजेच्या वेळेला पैसे काढायची जर वेळ आली तर तुम्ही 11th आवरला सुद्धा त्यातून पैसे काढू शकता. बरोबर. म्हणजे ही रोकड सुलभता त्याच्यात आहे. आणि तिसरा भाग याच्यातला महत्त्वाचा म्हणजे की लॉंग टर्ममध्येच म्युच्युअल फंड सगळ्यात जास्त फायदेकारक ठरत असल्यामुळे, चांगला लाभ ठरत असल्यामुळे ही SIP आहे. कारण हे अगदी प्रॉपर अगदी नियोजन करून आपण ह्यात गुंतवणूक करतोय म्हणून ह्यालाच तर SIP म्हणतात. बरोबर. पुढचा फोन कॉल घेऊया. प्रमोद पिटे चंद्रपूरहून त्यांनी फोन केला आपल्याला. प्रमोदजी, काय आहे तुमचा प्रश्न? हॅलो, बोला. हे म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे नेमकं आणि ते इकडे त्यांचं म्हणजे आम्हाला समजा गुंतवणूक करायची असली तर कशा प्रकारे करायची? बरोबर. त्यांनी बेसिक प्रश्न विचारलाय, मूलभूत, की म्युच्युअल फंड म्हणजे काय. आपण त्यांना मार्गदर्शन करूया. आणि मुळात ते चंद्रपूरचे आहेत हे गृहीत धरून त्यांना जर तिथे गुंतवणूक करायची झाली तर त्यांनी कशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे? मी असं सांगेन की मुळात म्युच्युअल फंड म्हणजे काय तर एकाच
प्रकारचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून असणाऱ्या गुंतवणूकदारांकडून ज्या वेळेला एखादी संस्था पैसे गोळा करतं आणि ते पैसे शेअर मार्केटमध्ये किंवा रोखे बाजारामध्ये गुंतवणूक करते, तुमच्या वतीने करते आणि त्याच्यानंतर त्याच्यातून होणारा नफा हा एक तर तुम्हाला देते. ज्या वेळेला नफ्याचं वाटप तुम्हाला होतं त्याला डिव्हिडंड किंवा लाभांश म्हणतात. आणि ज्या वेळेला तुम्ही नफा घेत नाही, तुम्ही तिथेच ठेवता आणि सांगता की मला नफा नको आहे, मला त्याच्यामध्ये म्हणजे रिइन्व्हेस्टमेंट ऑप्शन, तर त्या लाभांशाची रिइन्व्हेस्टमेंट म्हणजे डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये जातो. पण ह्या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन असतो, तो म्हणजे ग्रोथ ऑप्शन म्हणजे वृद्धी ऑप्शन. तर हा जो वृद्धी पर्याय आहे हा प्रदीर्घ काळासाठी जास्त लाभकारी असतो. आणि म्हणून म्युच्युअल फंडाचे हे जे 3 ऑप्शन्स आहेत की उत्पन्नाचे, की ग्रोथ ऑप्शन आणि डिव्हिडंड पेआउट किंवा डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट ऑप्शन, यातल्यातलं तुम्ही तुमचं वय लक्षात घेता आणि तुमची गरज लक्षात घेता तुम्ही निश्चित करायचं आहे. याचं कारण असं आहे की जर समजा तुम्ही रिटायर झालेले असाल किंवा तुम्हाला VRS घेतलेली असेल आणि तुम्हाला उत्पन्नाचं साधन म्हणून तुम्ही म्युच्युअल फंडाकडे बघत असाल, तर तुम्हाला डिव्हिडंड हा ठराविक महिन्यानंतर किंवा दर महिन्याला किंवा दर 6 महिन्याला किंवा वर्षाला जसं तुमची गरज असेल त्याप्रमाणे तुम्हाला घेता आला पाहिजे. यासाठी तो डिव्हिडंडचा ऑप्शन तुम्हाला लाभकारी ठरू शकतो. तर दुसरा जो पर्याय आहे ग्रोथ ऑप्शन, की ज्याची तुम्हाला आत्ता कुठल्याही परिस्थितीत गरज नाही आहे, पण भविष्यामध्ये मात्र तुम्हाला खूप चांगला निधी, एक मोठा निधी तुम्हाला गरजेचा आहे, तर तो निधी तुम्हाला त्यातून उभा करता येऊ शकतो. तर असे हे ग्रोथ ऑप्शन आणि डिव्हिडंड ऑप्शन असे हे 2 पर्याय त्याच्यात आहेत. अजून एक त्याच्यातलं महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये करलाभ पण मिळतात. आणि यामध्ये जर समजा तुम्ही इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला जर काही कर सवलत पाहिजे असेल तर इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 3 वर्ष प्रतिबंधित कालावधीसाठी ही गुंतवणूक अडकून पडते. पण त्या कालावधीमध्ये एकतर तुम्हाला लाभांश पाहिजे तर तुम्ही लाभांश घेऊ शकता आणि किंवा वृद्धी जो पर्याय तुम्ही निवडला तर वृद्धी पर्याय घेऊ शकता. बरोबर. थोडक्यात म्हणजे जर आपण त्यांना समजून सांगितलं तर असं की आपल्या वतीनं काही संस्था ह्या शेअर बाजारात, म्हणजे आपण थेट शेअर बाजारात पैसे गुंतवत नाही, कारण आपल्याला त्याची काही कल्पना नसते. शेअर बाजार वरच खाली होत असतो. तर ती जी जोखीम आहे ती आपल्यासाठी या संस्था, म्युच्युअल फंड संस्था उचलतात, आपले पैसे शेअर बाजारात गुंतवतात आणि त्यातून त्यांना झालेला फायदा हा आपल्यामध्ये वाटतात. याच्या पुढचा त्यांचा जो प्रश्न होता, त्यांना जर करायची झाली गुंतवणूक शेअर बाजारात तर ती नेमकी कशी करायची आहे त्यांनी. त्यापूर्वी एक फोन कॉल घेऊया. श्रेयस पेडणेकर मुंबईहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. श्रेयस, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो. हां, हॅलो, बोला. मी श्रेयस पेडणेकर बोलतोय दादरवरून. बोला. मला एक प्रश्न विचारायचा आहे की इक्विटी फंड साठी तुम्ही शेअर्स कसे निवडता? बरोबर. हा तुमचा प्रश्न लक्षात आला. ॲक्च्युली त्यांचा जो आहे तो संस्थांसाठी आहे. म्युच्युअल फंडचे जे हे आहेत संस्था ते निवडतात. पण जे एक ठोकताळे आहेत त्यांना आपण हे एक्सप्लेन करून सांगू शकतो की पर्टिक्युलर फंडमध्ये सुद्धा, इक्विटी फंडमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जे फक्त ब्लू चिपमध्ये करतील, टॉप 100मध्ये करतील. तर त्याविषयी जर तुम्ही मार्गदर्शन करू शकलात. श्रेयसजी, मी तुम्हाला असं सांगेन की मुळात त्याच्यासाठी तज्ज्ञ फंड मॅनेजर्स तिथे बसलेले असतात, निधी व्यवस्थापक. आणि हे जे निधी व्यवस्थापक असतात प्रत्येक म्युच्युअल फंडाकडे ना इक्विटी रिसर्च टीम असते. तर त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित, त्यांनी दिलेल्या अहवालावर आधारित ते एक ठोकताळे बांधतात आणि ते त्या कंपन्यांची निवड करतात. त्यांनी निवडलेल्या कंपन्यांची संपूर्णपणे म्हणजे त्या कंपन्यांकडे प्रत्यक्ष जाऊन काही वेळेला ह्या खातरजमा करतात त्या कंपनीची कामगिरीची आणि त्यानंतरच ही गुंतवणूक ते निधी व्यवस्थापक करतो. त्याच्यामुळे ह्या प्रत्येक म्युच्युअल फंडांकडे हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू आपण, हे असतंच. त्याच्यामुळे इथे गुंतवणूकदाराला कुठेही स्वतःला कुठल्याही प्रकारचा असा वेगळा अभ्यास याचा करायचा नाही आहे. आणि इक्विटीमध्ये जे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की ते कोणत्या प्रकारचे इक्विटीज असतात, तिथे जर इक्विटीचे जे आहेत त्याच्यामध्ये लार्ज कॅप,
म्हणजे ज्यांचं साधारणपणे 5,000 कोटीपेक्षा ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे त्यांचे शेअर बाजारात होणाऱ्या टर्नओव्हरचं उलाढालीचं जे मूल्यांकन आहे ते 5,000 कोटीपेक्षा जास्त असेल तर साधारणपणे ते लार्ज कॅप गटात जातात. 5,000 पेक्षा कमी आणि 2,500 ते 5,000च्या दरम्यान जर असेल तर ते मिड कॅपमध्ये म्हटलं जातं आणि त्याच्या खाली असतील ते स्मॉल कॅपमध्ये येतात आणि अगदी 1,000 कोटीपेक्षाही कमी असतील तर ते मायक्रो कॅपमध्ये येतात. तर अशा प्रकारची एक गटवारी केलेली आहे की आणि त्या गटवारीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले जाणारे जे फंड आहेत ते त्याप्रमाणे लार्ज कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, मिड कॅप फंड अशाच गटवारीने ते ओळखले जातात. बरोबर. पुढचा फोन कॉल घेऊया आपण. संदीप पाटील कोल्हापूरहून फोन केलाय त्यांनी. संदीपजी, काय आहे तुमचा प्रश्न? महिन्याकाठी माझे 5,000 रुपये होतात. मग SIP साठी आता मी 2,000 गुंतवले मंथली आणि पेन्शनसाठी 3,000 गुंतवले. तर माझं वय 30 वर्ष आहे. 20 वर्षांना किती पैसे मिळतील? 20 वर्षांनी किती पैसे मिळतील? बरोबर. एक अंदाज देतो तुम्हाला की कसं असतं की 8% पासून 12% पर्यंत किंवा 15%. 8% हा सर्वसाधारणपणे सरकारी दर असतो आणि हा जो सरकारी दर आहे याच्याप्रमाणे जरी आपण हिशोब करत गेलं तर दर महिन्याला जर समजा तुम्ही 5,000 रुपये, मला इथे आत्ता कुठल्याही प्रकारची कॅल्क्युलेटर हे नसल्यामुळे पण मी एक अंदाज देतो तुम्हाला की साधारणपणे 8% ते 15%च्या रेंजमध्ये जर समजा रिटर्न रेट असला तर तुम्ही 50 लाखाच्या आसपास पोहोचू शकता 20 वर्षात. दर महिन्याला 5,000 रुपये जर तुम्ही सेव्ह केलू शकलात तर. बरोबर. तर मी मुद्दामून रेंज अशी का टाकतोय कारण मार्केटमध्ये असणारं जे फ्लक्च्युएशन आहे, वधघट जी आहे, कधी सगळ्याच वेळेला मार्केट वर जाईलच असं नसतं, मध्ये मध्ये खाली पण येतं. पण मी एवढंच सांगतो की ह्याची चढ उतार लक्षात घेता मी तुम्हाला एवढंच सांगेन की 50 लाखाच्या आसपास ही रक्कम जाऊ शकते. सागर पवार सांगलीहून फोन केलाय त्यांनी आपल्याला. बघूया त्यांना काय प्रश्न आहे. सागरजी, तुमचा प्रश्न विचारू शकता. आपल्याला म्युच्युअल फंड करताना कोणकोणती माहिती द्यावी लागते? द्यावी लागते असं म्हणताय तुम्ही? हां, ते KYC. बरोबर. तर एकदा सरांनी सांगितल्याने पण हरकत नाही, आपण परत एकदा घेऊया. आणि त्यालाच जोडून आपला जो चंद्रपूरचा एक उपप्रश्न राहिला होता की म्युच्युअल फंड मध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. KYC. बरोबर. तर त्या दृष्टीने आपण मार्गदर्शन करूया. तुम्हाला KYCचा एक अर्ज जो आहे तो फोटो, तुमचं पॅन कार्ड म्हणजे आयकराचं कायमस्वरूपी क्रमांक आणि तुमचं आधार कार्ड वगैरे हे जे वास्तव्याचा दाखला दर्शवणारं कुठलाही पुरावा हे घेऊन तुम्ही म्युच्युअल फंडच्या कार्यालयात जायचं किंवा आजकाल बँकांमध्ये सुद्धा तुम्हाला, सरकारी बँकांमध्ये सुद्धा तुम्हाला म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तिकडे जाऊन किंवा तुमच्या जर आजूबाजूला जर समजा म्युच्युअल फंड ॲडवायझर्स असतील तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हे अर्ज भरू शकता. पहिल्यांदा तुम्हाला ही KYC, नो युअर कस्टमर, तुम्ही तुमचा गुंतवणूकदार ओळखा असं जे आहे तर ती प्रक्रिया ते सगळी पूर्ण करावी लागते आणि त्याच्यानंतरच तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. पुढचा एक फोन कॉल घेऊया. किंबहुना वेळ संपत आली. आपला शेवटचे प्रेक्षक आहेत चंद्रदीप उके, नागपूरहून त्यांनी फोन केलाय. सर, तुमचा प्रश्न काय आहे? मला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करायची आहे. यासाठी मला काय करावं लागेल? सुरुवातीला माझे जे अकाउंट असते, आपलं जे डीमॅट अकाउंट, यातून इन्व्हेस्टमेंट होत असते की काय? नाही, चांगला प्रश्न आहे हा तुमचा. त्यांना सुरुवात करायची आहे तर त्यांना काय करावं लागेल? म्हणजे मुळात आवश्यकता कसली आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना? म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंटच पाहिजे असं नाही आहे. पण तुम्ही जर तुमचं डीमॅट अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकताय. पण आधीचं जे मी सांगितलं जसं की पहिल्यांदा तुम्हाला KYC, फटका हे सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या तुम्हाला फॉर्म भरून पूर्ण करायला लागतील आणि मग नंतर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकाल. बरोबर. पण हे जे ह्याला जोडून, कारण आपण म्हणतो अलीकडे आपण ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन बँकिंगवर मध्ये बँकिंग सर्व्हिसेसमध्ये सुद्धा म्युच्युअल फंडाचा पर्याय अनेकदा उपलब्ध असतो. याच्या पलीकडे जाऊन खरते जसं म्हणतात डीमॅट अकाउंट आहे. मी एक जर सर्व्हिस डीमॅट अकाउंटची घेतलेली असेल एखाद्या कंपनीची आणि त्यांच्याकडे म्युच्युअल फंड्सचे पण ते सुविधा सेवा देत असतील तर हे घेणं चांगलं की बँकांमध्ये? कारण इथे कसं आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या असतात आधीच. मी असं म्हणेन की जर समजा तुम्हाला कागदपत्र सांभाळणं जर
जमणार नसेल किंवा तुम्हाला कागदपत्र किंवा त्याचं, तर ते डीमॅट अकाउंटमध्ये ठेवलेले कधीही चांगलं. आणि जर समजा दुसरा एक मार्ग आहे की जर समजा तुम्ही रोजच्या रोज त्याचा म्हणजे दर महिन्याला तरी किमान तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू घेत असाल, तर तुम्ही थ्रू ईमेल किंवा थ्रू ऑनलाईन तुम्ही स्वतः करू शकताय. पण याच्यासाठी स्वतःची आर्थिक जाण चांगली असणं गरजेचं आहे असं मी म्हणेन. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही ठेवल्यानंतर तुमची खरेदी आणि विक्री ही कम्पॅरेटिव्हली फास्ट होते दॅन फिजिकल, असं मी म्हणेन. आणि त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो. अर्थात T+2 हा जो म्हणजे ट्रान्झॅक्शन +2 डेज ह्या धर्तीवरतीच जे व्यवहार होत आहेत, म्हणजे आज जर समजा तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्ही आज दुपारी 3 वाजायच्या आज जर तुम्ही रिडम्पशनसाठी अर्ज दिला असेल तरच तुम्हाला 3 दिवसांनी ते दुपारी 12च्या नंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले तुम्हाला दिसतील. तर असा हा प्रकार आहे. सेम फक्त तुम्हाला इथे ब्रोकरला जर तुम्ही सांगितलं डीमॅट अकाउंटमध्ये असेल की बाबा माझे हे एवढे एवढे म्युच्युअल फंडची युनिट्स आहेत ते उडवून टाकतो, पटकन उडवून टाकणार. हां, म्हणजे इथे फोनवरती पण तुमचं काम होतंय. बरोबर. आणि अलीकडे सगळंच डीमॅट होत आहे आणि आपल्याला पंतप्रधानांनी पण संदेश दिलाय कॅशलेस आणि ऑनलाईन व्यवहार जास्तीत जास्त करा, डिजिटल व्यवहार जास्तीत जास्त करा. त्या दृष्टीने सुद्धा डीमॅट मध्ये केलेले व्यवहार हे नेहमीच आपल्याला फलदायी ठरणार आहेत. आता म्युच्युअल फंडमध्ये बिनधास्त गुंतवणूक करा, फक्त नीट सल्ला घेऊन आणि आपण कुठे गुंतवणूक करतोय याची नियमित माहिती घेऊन. आणि जसं आपल्याला सरांनी पण आता सांगितलंय, आत्ता त्यांनी उतार चढाव शेअर बाजारातले धरले तर आपल्याला 9 ते 10% तरी सुद्धा रिटर्न्स म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून, नियमित गुंतवणूक करून मिळू शकता आहेत. तर तुमचा जो टाइम होरायझन ज्याला आपण म्हणतो, वेळेची मर्यादा जी आहे गुंतवणुकीची, ती मात्र 10 ते 20 वर्ष कमीत कमी ठेवा, तर चांगला परतावा म्युच्युअल फंडमधनं तुम्हाला मिळू शकतो. सर, आज कार्यक्रमात आलात आणि प्रेक्षकांना आमच्या मार्गदर्शन केलं, याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. तुमचे प्रश्न मात्र थांबवू नका. तुम्हाला माहिती आहे bhashapaisachi@jaymaharashtranews.tv आमचा ईमेल ID तुमच्याकडे आहे, त्यावर सुद्धा तुमचे प्रश्न पाठवत राहा. आणि उत्तरासाठी पुढच्या शनिवारी दुपारी 3:30 वाजता पाहायला विसरू नका भाषा पैशाची. आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.